वणीतील माजी सैनिक रफिक शेख यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला। गडचिरोलीतील पाल नदीजवळ उभ्या कारला ट्रकची जोरदार धडक। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील गुरुनगर भागात राहणारे माजी सैनिक शेख रफिक वय 52 यांचा गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला। जिलानी बाबा दरबार येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन वणीला परत येत असताना हा अपघात मंगळवारी रात्री सुमारे 9:45 दरम्यान घडला। माहितीनुसार माजी सैनिक रफिक शेख यांनी आपल्या गाडी i20 कार क्रमांक MH29 AR 5853 चालकासह गडचिरोली येथे जाण्यासाठी प्रस्थान केले होते। जिलानी बाबा यांच्या दरबारातील शोक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर परतीच्या वाटेवर पालनडी परिसरातील हायवेवर ते थांबून मागे येणाऱ्या गाडीची वेट पाहत होते। त्या दरम्यान आरमोरीकडून गडचिरोलीकडे टमाटर भरून जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली। या अपघातात माजी सैनिक रफिक शेख गंभीर जखमी झाले। तात्काळ त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती गडचिरोली पोलीस स्टेशनला मिळताच तपासाचा वेग फिरवताच अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले। माजी सैनिक रफिक शेख हे दर महिन्याला जिलानी बाबा यांच्या दर्शनासाठी गडचिरोली येथे जात असत। त्यांचा अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबियांसह वणी शहरात शोककळा पसरली आहे।